शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणाऱ्या महत्वाच्या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ. आपल्या सर्वांना परिचित असेल की सन 1976 मध्ये स्थापन झालेली ही संस्था संशोधन, प्रमाणित आणि उच्च गुणवत्तेची बियाणे शेतकरी बांधवांपर्यंत निरंतर पोहोचवत आहे. विविध पिकांच्या सुधारित वाणांचं उत्पादन, प्रक्रिया, साठवण आणि वितरण यामध्ये महाबीजची महत्वपूर्ण भूमिका आहे. आज या संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी, शेतकरी बांधवांसाठी ज्या काही विविध योजना असेल आणि महाबीजच्या भविष्यातील उद्दिष्टांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महाबीजचे माननीय व्यवस्थापक IAS श्री दिलीप स्वामी सर आलेले आहेत. स्वामी सर, सर्व श्रोत्यांच्या वतीने, शेतकरी बांधवांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, थोडं शेतकरी म्हटलं तर महाबीज सोबत एक वेगळंच असं नातं जुळलेलं आहे शेतकऱ्यांचं. कारण गुणवत्ता पूर्ण जे बियाणं म्हटलं की एकदम डोळ्यासमोर तर महाबीज. सर, महाबीज जी बियाण्यांची गुणवत्ता जी काही सुनिश्चित करत आपल्या शेतकरी बांधवांसाठी, तर ते कुठकुठल्या प्रक्रियेमधनं जातं? मला वाटतं शेतकरी बांधवांना जर एक मूलभूत जर माहिती जर दिली आपण तर. निश्चितपणे मी सर्वप्रथम आकाशवाणी अकोलाचे मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून अभिनंदन करतो की महाबीज आणि शेतकऱ्यामध्ये आपण संवाद घडवून आणत आहे, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपण आता उल्लेख केला 1976 ला महाबीजची स्थापना झाली. आनंदाची बाब अशी आहे की महाबीजला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आत्ताच नुकताच आम्ही 28 एप्रिलला त्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला. आणि 50 वर्ष सातत्यानं महाबीज शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहिलेलं आहे आणि सातत्यानं फायद्यात राहणारं हे एकमेव महामंडळ आहे. यामध्ये निश्चितच शेतकऱ्यांचा महाबीजवर असलेला विश्वास हे आणि महाबीजच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं काम याचं हे फार मोठं योगदान आहे आणि महाबीजशी जुडलेल्या सर्व विक्रेत्यांचं सुद्धा योगदान आहे. या सर्वांचं मी सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी, कारण 50 वर्षाचा कालावधी हा फार मोठा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारं हे महामंडळ मुळातच शेतकऱ्यांची खाजगी कंपन्याकडून फसवणूक होऊ नये आणि उत्तम दर्जाचं आणि खणखणीत बियाणं शेतकऱ्यांना मिळावं आणि त्यांच्या उत्पादन जी आहे त्याच्यामध्ये भरघोस वाढ व्हावी यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला ज्याच्यामध्ये बियाणे उत्तम दर्जाचं देण्यासाठी महामंडळाचे आमचे सर्व अधिकारी कर्मचारी किंवा आमचे जे बीज प्रक्रिया केंद्र आहेत, पूर्ण राज्यभरामध्ये एकूण 23 बीज प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून बियाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि 1 नव्हे 2 नव्हे 3-3 4-4 टेस्ट या बियाण्याच्या केल्या जातात, जेणेकरून बियाणाचा प्लॉट नाही तर एक सुद्धा बियाणं हे फेल जाऊ नये किंवा न उगवता राहू नये याची खबरदारी महाबीज सातत्यानं घेत आहे. आणि आता आम्ही त्या खबरदारीमध्ये आणखी वाढ केलेली आहे. कारण बियाणे एकदा खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांनी जर ते बियाणं फेल गेलं तर शेतकऱ्यांना किती कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं हे मी विविध पदावर काम करत असताना पाहिलेलं आहे. मी छत्रपती संभाजीनगरला जिल्हाधिकारी म्हणून काम केलं, तिथं पाहिलं. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना सोलापूर जिल्ह्यात पाहिलं. थोडं जरी नुकसान शेतकऱ्यांना झालं तर त्यांना फार त्रास होतो आणि तो त्रास होऊ नये आणि आपलं बियाणं, महाबीजचं बियाणं डोळे झाकून शेतकऱ्यांनी घ्यावं आणि डोळे झाकून त्यांना भरघोस उत्पादन मिळावं यासाठी अनेक प्रक्रिया ठरवून दिलेल्या आहेत. आमचे वैज्ञानिक जे आहेत, आमचे जे अधिकारी आहेत, हे डोळ्यात तेल घालून ते प्रक्रिया बारकाईनं पाहत असतात. फक्त निम्नस्तरीय कर्मचाऱ्यावर किंवा लेबरवर विसंबून न राहता हे स्वतः त्या ठिकाणी उभं राहून डोळ्यात तेल घालून ही प्रक्रिया पार पाडतात. आणि प्रत्येक बियाणाची उगवण क्षमता कशी आहे, वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या भौगोलिक परिसरामध्ये ते बियाणं कशा पद्धतीनं उगवेल, कशा पद्धतीनं त्याचं उत्पादन देईल, त्याची क्वालिटी कशी राहील, त्याची क्वांटिटी किती येईल, या सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच बियाणं मार्केटमध्ये आणलं जातं आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या विश्वासाला महाबीज पात्र ठरलेला आहे. निश्चितच सर. तर सध्या आपण शेतकरी बांधवांसोबत अनेक प्रश्नांचा आता भडीमार होत आहे. त्याच्यामध्ये हवामान बदल हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे सर. तर या पार्श्वभूमीवरती महाबीजच्या माध्यमातून काही नवीन वाहनांच्या विकासावर सुद्धा भर दिला जात असेल. निश्चितपणे फक्त हवामान बदलाचा आता हा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला येतोय. आता यावर्षी अल निनोचा इफेक्ट होणार आहे म्हणून पर्यावरण तज्ञ सांगत आहेत
आणि त्याच्या संदर्भात काही इशारे पण दिलेले आहेत. आपल्याला माहित असेल की आपल्या राज्यामध्ये सुद्धा पोखराच्या नावाखाली नानाजीराव देशमुखांच्या नावानं एक केंद्र शासनाने एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि तो सुद्धा पर्यावरणाला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या बियाणे आणि त्याच्यानंतरच्या उगवण प्रक्रियेच्या संदर्भामध्ये, कल्टिव्हेशन प्रॅक्टिसच्या संदर्भामध्ये शासन स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. पण महाबीज या दृष्टिकोनातून, कारण आपण पाहतोय एक 5-50 किलोमीटरचा अंतर गेला की क्लायमेट चेंज होतं आणि मग सरसकट महाराष्ट्रासाठी किंवा ज्या महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये जिथं काम चालू आहे किंवा जिथं महाबीजची मागणी आहे, त्या सर्व क्लायमेटचा सुद्धा विचार आम्ही बियाणे उत्पादनाच्या बाबतीमध्ये करतो आहोत. आत्ताच आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही मेट्रोलॉजिकल स्टेशन 2 ठिकाणी स्थापन करायचा निर्णय घेतला आणि त्याची वर्क ऑर्डर पण आम्ही त्या दृष्टिकोनातून दिलेली आहे. आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पर्यावरणाचे जे काही संकेत मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट देत आहे, त्याच्या अनुषंगानं त्या वातावरणामध्ये बियाणं उत्तम प्रमाणे रुजलं पाहिजेत आणि उत्तम प्रमाणे उगवलं पाहिजेत आणि तिथले जे काही वातावरणीय बदल आहेत त्याला सस्टेनेबल राहतील, त्याला प्रतिकार चांगल्या पद्धतीनं करतील आणि चांगलं उत्पादन देतील, अशा पद्धतीचं बियाणं निर्माण पूर्वी पण महाबीजनं केलेलं आहे, आता पण करत आहे आणि या दृष्टिकोनातून महाबीजचा निश्चितपणे यावर भर राहणार आहे. कारण भविष्यामध्ये सध्याच्या एकंदरीत वातावरणीय बदलाचा जर ग्राफ बघितला तर सातत्यानं त्याच्यामध्ये बदल होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून भविष्याचा वेध घेऊन महाबीज सुद्धा बियाणे आणि तत्सम प्रॉडक्ट तयार करताना त्या सुद्धा गोष्टीचा निश्चितपणे विचार करत आहे. शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात महत्वाचं आहे सर की शेतकरी बांधवांना वेळेत आणि योग्य दरामध्ये बियाणं उपलब्ध झालं पाहिजे. त्या अनुषंगाने महाबीज का आपल्या योजना राबवतात? नाही, फार अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं महाबीज या दृष्टीनं काम करत असतं. खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या खाजगी कंपन्याचं बियाणे मार्केटला आल्यानंतर त्यांच्या कंपन्याचे रेट्स आणि महाबीजच्या रेट्समध्ये खूप फरक असतो, कारण आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून किमती आपण ठरवत असतो. महाबीजमध्ये आता मी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत असताना मी पाहिलेलं आहे की याच्यामध्ये एक उपसमिती आहे ज्याच्यामध्ये निवडून आलेले सन्माननीय संचालक त्याच्यामध्ये असतात आणि या उपसमितीच्या माध्यमातून एक दर निश्चिती समिती असते. त्या दर निश्चिती समितीच्या मार्फत हे दर निश्चित होत असतात. एका बाजूला महाबीजचा तोटा झाला नाही पाहिजे हे पाहत असताना शेतकऱ्याचं पण तोटा किंवा नुकसान झालं नाही पाहिजेत किंवा शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करता येईल इतपतच किमती त्याच्यामध्ये आम्हाला ठेवायला पाहिजेत. कारण प्रायव्हेट कंपन्या कुठल्याही किमती ते ठरवू शकतात, पण महामंडळ ते ठरवू शकत नाही. पण महाबीजचं जे बियाणं आहे ते शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य किमतीत आणि योग्य त्या ठिकाणी, जे आम्ही नेहमी आमच्या चर्चेमध्ये आम्ही सांगत असतो की मार्केटिंगमध्ये एक 3-4 पी फार महत्वाचे असतात. एक आहे प्राइस, ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते प्राइस फिक्स करताना आम्ही शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवतो. त्याच्यानंतर आहे दुसरं प्लेस, म्हणजे कुठं आपण ते देणार आहे. आता महाबीजनं बियाणं केलं आणि इथंच ठेवलं अकोल्यात तर त्याचा उपयोग होणार नाही. तर शेतकऱ्यांना फेवरेबल ठिकाण आहे ते डीलरच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी हे करतो. ते प्रमोशन हा एक फार महत्वाचा विषय आहे. तर ते प्रमोशन सुद्धा आम्ही आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहोत आणि या सगळ्या माध्यमातून डीलर्सना सुद्धा 2 पैसे मिळाले पाहिजेत, कारण शेतकरी आणि महाबीज याच्यामध्ये डीलर्स हा महत्वाचा दुवा आहे. ब्रिजचं काम ते करत असतात, त्यामुळे त्यांना सुद्धा दुर्लक्षित करून चालत नाही. म्हणून आम्ही संचालक मंडळाला आम्ही विनंती केली यावर्षी आणि पहिल्यांदाच यावर्षी मी पदभार घेतल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये हा विषय होता की जर आपण डीलर्सना दुर्लक्षित केलं तर उद्या डीलर्स महाबीजचं बियाणे विकायला नाखुश राहतील आणि त्याचा फटका महामंडळाला बसू शकतो आणि उत्तम दर्जाचं बियाणं शेतकऱ्याला मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा म्हणजे फटका बसू शकतो. म्हणून आम्ही डीलर्सचं पण ह्यावेळेस हित लक्षात घेऊन किमती त्या पद्धतीने ठेवलेत, जेणेकरून डीलर्सना 4 पैसे जास्तीचे मिळतील. दरवर्षी बियाण्याच्या प्लेसमेंटसाठी थोडा वेळ व्हायचा काही कारण असतो, परंतु यावेळेस आमच्या सर्व जे जीएम आहेत, आमचे सहकारी सर्व अधिकारी आहेत, जीएम मार्केटिंग असतील, प्रोडक्शन असतील, सगळ्या जीएमने आम्ही ठरवलं होतं की आपण मे सुरुवात झाल्याबरोबर आपण बियाणे मार्केटमध्ये घेऊन जाऊ आणि त्या पद्धतीनं कामकाज केलं आणि जवळजवळ आता 85 ते 90% बियाणं आमचं मार्केटमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे आणि आता मृगाचा पाऊस पडण्याच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांनी नियोजन केलं आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे
त्यांना महाबीजचं बियाणं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत आहे. आणि महाबीजचं बियाणाची काळा बाजार होऊ नये, वाढीव दराने बियाणे कोणी विक्री करू नये, याच्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना पूर्वसूचना दिलेली आहे आणि त्याचं सुद्धा निरीक्षण करण्याचं काम चालू आहे. आणि या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित बियाणे पोहोचवलेलं आहे. तर खरीप हंगामासाठी बियाण्यांची उपलब्धता येत असेल त्याविषयी पण आपल्या शेतकरी बांधवांना नाही, आपण आता खरीप सीझन सुरू असल्यामुळे आता खरीपचं मार्केटिंग आणि सगळ्या आणि पुढच्या सीझनसाठी बियाणाची उत्पादनता ह्या दोन्ही गोष्टीचं काम सध्या जोमानं चालू आहे. पण त्याचबरोबर रब्बीच्या बियाणाची सुद्धा पूर्वतयारी महाबीजनं केलेली आहे. आणि जे काही बियाण्याची आवश्यकता आहे राज्यभरामध्ये, कारण काही क्षेत्रामध्ये रब्बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती, काही क्षेत्रामध्ये कमी प्रमाणामध्ये होती. काही पिकाच्या आणि काही वाणाच्या बाबतीमध्ये मागणी मोठी आहे, काही पिकाच्या आणि वाणाच्या बाबतीमध्ये मागणी नगण्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खरीपाच्या बियाणाची सुद्धा संपूर्ण तयारी महाबीजनं केलेलं आहे. आणि रब्बी सीझनाच्या वेल इन ॲडव्हान्स मध्ये हे बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. आपण बघतोय की बनावट बियाण्यांच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांसमोर उद्भवत आहेत सर. आणि सध्या बियाणे क्षेत्रासमोरील सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे सर? महाबीज कशा पद्धतीने बघतो त्या आव्हानाला? नाही, कारण शेती हा मुळातच फार मोठा विषय आहे. सर्वदूर क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये खरीपाची आणि रब्बीची लागवड होत असते. आणि भौगोलिक क्षेत्रफळ राज्याचं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इतक्या दूरपर्यंत हे सर्व नियंत्रण करणं आणि प्रत्येक ठिकाणी क्लायमेटिकल चेंज आहेत, भौगोलिक चेंजेस आहेत, सॉइल क्वालिटीमध्ये चेंजेस आहेत, व्यापारी परिस्थितीमध्ये चेंजेस आहेत. आणि या सर्वांना एकत्र बांधून एका धाग्यामध्ये बांधून महाबीजनं जे काम केलेलं आहे, सगळ्यात मोठं आव्हान जर महाबीज समोर कुठलं आहे तर महाबीजनं निर्माण केलेलं बियाणे, ज्याला आम्ही अस्सल खणखणीत नाणं म्हणतो, हे शेतकऱ्यापर्यंत योग्य त्या दरानं योग्य त्या वेळेत पोहोचवणं. आणि हे पोहोचवतं करत असताना मध्ये जे हर्डल्स आहेत, मध्ये जे स्पीड ब्रेकर्स आहेत, त्याला पार करणं हा एक मोठा विषय असतो आणि ते आम्ही पार केलेला आहे आणि ते पार करतो आहोत. त्याच्यासोबत खाजगी बियाण्याची कंपनीशी एक मोठी स्पर्धा महाबीजला त्या ठिकाणी करावं लागतं. आणि खाजगी कंपन्याला त्यांच्या बियाणाचे दर ठरवताना ते कंपनीच्या दृष्टिकोनातून, प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून ते विचार करतात. परंतु महाबीज हे शासन अंगीकृत उपक्रम असल्यामुळं महाबीजला फक्त महाबीजचा फायदा एवढाच विषय लक्षात घेऊन चालत नाही, तर त्यांना शेतकऱ्याचं सुद्धा हित लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आम्हाला बऱ्याच ठिकाणी मर्यादा पडतात. आम्ही मोठ्या प्रमाणात जाहिराती करू शकत नाही, आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये डीलर्सना मुनाफा मिळवून देऊ शकत नाही, किंवा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महाबीजला वाटेल त्या पद्धतीने आम्ही किमती निश्चित करू शकत नाही. हा एक मोठा फरक खाजगी कंपन्यांमध्ये आणि आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी आता प्रत्येक डीलर्सच्या मीटिंगमध्ये स्वतः मॅक्झिमम ठिकाणी जाऊन मी आवाहन करतो शेतकऱ्यांना की तुम्ही महाबीज हे तुमचं महामंडळ आहे, शेतकऱ्यांचं महामंडळ आहे, शासनाचं महामंडळ आहे. जेव्हा केव्हा दुर्दैवानं नैसर्गिक आपत्ती होती, अतिवृष्टी होती, गारपीट होती, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, तेव्हा शासन भरमसाठ मदत शेतकऱ्यांना करत असतं. शेतकऱ्यांचं नुकसान कधी भरून निघू शकणार नाही, त्याचा मोबदला कोणी देऊ शकणार नाही, परंतु शासन त्यांना एक आधार म्हणून फुलना फुलाची पाकळी मदत करतं. पण ती पण रक्कम लाखो कोटीमध्ये जात असते. आणि एका बाजूनं शेतकऱ्यांना ही शासन सर्व मदत करत असताना शेतकऱ्यांनी सुद्धा महाबीजला प्रायोरिटी दिली पाहिजे, की महाबीजचं बियाणं, महाबीजचे प्रॉडक्ट हे आवर्जून आपण घेतलं पाहिजे. भलेही महाबीज 4-2 पैसे जास्तीचं वाटत असलं, कारण स्पर्धेमध्ये एखाद्या वेळेस कंपन्या काय महाबीजच्या तुलनेनं कमी जास्त भाव करू शकतात, परंतु इतर कंपन्याच्या तुलनेत महाबीज 4-2 पैशानं महाग वाटत असलं तरी सुद्धा माझी शेतकऱ्यांना विनंती आहे आणि डीलर्सना पण विनंती आहे की महाबीज तुमचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, डीलर्सचं आहे. त्यामुळे तुम्ही महाबीजला प्राधान्य द्यावं. आणि मग हे छोटे मोठे जे हार्डल्स येतात त्याच्यावर ऑटोमॅटिक त्याच्यातून मात आपल्याला करता येऊ शकते. शेतकरी बांधवांनी पण गुणवत्ता पूर्ण अशी बियाण्यांची खरेदी केली पाहिजे सर. आता जाहिरातीचा उल्लेख केला, विविध माध्यमांमध्ये जाहिराती होतात आणि अशा जाहिरातींना शेतकरी बांधव बळी पडतात. मग योग्य बियाणे निवडताना शेतकरी बांधवांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे? निश्चितपणे, कारण जाहिरातीचं युग आहे आणि आपण बघतो अनेक प्रॉडक्ट जाहिरातीच्या जोरावर प्रचंड ते करतात, मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करतात, पण नंतर लक्षात येते की ज्या पद्धतीने जाहिरात झाली त्या पद्धतीने ते प्रॉडक्ट नसतात.
आता शेती हा मुळात अतिशय म्हणजे संवेदनशील विषय आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा तो प्रश्न असतो. दरवर्षी पावसाळा येतो, बियाणे लागतं आणि मग काही कंपन्या भरमसाठ जाहिरातीच्या माध्यमातून आणि मला एक नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगितलं पाहिजे, की महाबीज बियाणे तयार करत असताना अतिशय काळजी घेतं. म्हणजे एक सुद्धा बियाणं, एक सुद्धा बी फेल जाणार नाही या दृष्टिकोनातून ते काळजी घेतं. आणि महाबीजमधून निघालेलं बियाणं हे ताऊन सलाखूनच निघालेलं असतं. आणि म्हणून पूर्वी आमच्या लहानपणी एक जाहिरात होती, फार मला ते आता नेहमी आठवते. पेरलं महा, उगवलं महा अशी एक जाहिरात होती. आणि तुकाराम महाराजांच्या ओळी जशा आहेत, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर फळे रसाळ गोमटी जर आपल्याला घ्यायचा असेल, भरघोस उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल, भरघोस फायदा आपल्याला जर करून घ्यायचा असेल, तर महाबीजच्या बियाण्याला पर्याय नाही असं माझं ठाम मत आहे. कारण बियाणं तयार करताना तेवढी काळजी घातली जाते, डोळ्यात तेल घालून ते काम सर्व केलं जातं. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी बियाणे निवडत असताना डोळे झाकून महाबीजचं बियाणं निवडावं, पहिला भाग. जर काही कारणास्तव महाबीजचं बियाणे पुरेसं नसेल त्या ठिकाणी किंवा आम्ही पुरवू शकलो नाही किंवा काही कारणास्तव मागणी वाढली आणि आम्ही कुठं कमी पडलो, तर त्यावेळेस पर्यायी बियाणं शोधत असताना सुद्धा त्या बियाण्याची उगवण क्षमता, त्या बियाणावर काय प्रक्रिया केलेली आहे, काय ट्रीटमेंट केलेली आहे, त्या कंपनीचा पूर्व इतिहास काय आहे. आजकाल कुणी चार लोक एकत्र येतात आणि कंपनी तयार करतात आणि नको त्या पद्धतीनं बियाणं तयार करून भारी अट्रॅक्टिव्ह लेबल वगैरे लावून विक्री करतात. आणि तुम्ही आम्ही कॉमन एक ग्राहक म्हणून जेव्हा बघतो, चांगलं पॅकिंग असलं आणि चांगली जाहिरात असली, की आपण पण बळी पडतो. बियाणाचं सोडून द्या, पण बाकी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वस्तू, अनेक खाद्यपदार्थ आपण जाहिरातीवर विसंबून किंवा पॅकिंगवर विसंबून आपण खरेदी करतो. परंतु ते क्षणिक असतं, परंतु शेतकऱ्याचं तसं नसतं. अख्खं रान, अख्खं एकर, हेक्टर त्यांचं शेत त्या बियाण्याचं व्यापलेलं असतं. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी विनंती शेतकरी बांधवांना हीच आहे, की बियाणे निवडताना महाबीजचं निवडा. महाबीज नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन निवडा. तर जाता जाता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आपण काय प्रेरणादायी संदेश द्याल सर? निश्चितपणे शेतकरी बांधवांना काही कुणी सांगण्याची, कुणी सल्ला देण्याची काही आवश्यकता नाही. मी प्रत्येक शेतकरी बांधवांना नमन करत असतो. कारण फक्त जगाचा पोशिंदा आहे असं म्हणून चालत नाही. प्रत्येकाने शेतकऱ्याला मान सन्मान दिला पाहिजेत आणि आम्ही प्रशासकीय कारकिर्दीमध्ये सुद्धा प्रत्येक शेतकरी अतिशय मौल्यवान व्यक्ती आहे असं समजूनच आम्ही त्यांचा मानपान केलेला आहे. आणि मला फक्त सर्व शेतकरी बांधवांना हे सांगायचं आहे, की महाबीज हे फक्त आता बियाणे पुरतं राहिलेलं नाहीये. बियाण्याच्या व्यतिरिक्त अनेक प्रॉडक्ट आम्ही आता तयार करतो आहोत. मी इथे रुजू झाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन 3 प्रॉडक्ट नवीन लॉन्च केले आहेत. त्याच्यामध्ये निंबोळ्यापासून बनवलेलं एक निमास्त्र नावाचं पावडर आहे. ज्याच्या माध्यमातून आता बायो फर्टिलायझर आणि बायो पेस्टिसाइड आम्ही निर्माण केलेलं आहे. त्याच्यासोबतच जमिनीतलं कार्बन हे मोजण्याचं कर्बमापक यंत्र तयार केलेलं आहे आणि ₹500 किंमत आहे. त्या ₹500 मधल्या त्या जमिनीत खरं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जमिनीचे म्हणजे जी सॉईल आहे, जी माती आहे त्याचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं अनेक ठिकाणी मातीला नेमकं काय पाहिजेत ह्याचा अभ्यास न करता भरमसाठ खताचा वापर केल्यामुळं जमिनीचा पोत म्हणजे क्वालिटी जी आहे सॉईलची अतिशय डिटोरिएट होऊन चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रोडक्शनही कमी होत आहे आणि प्रोडक्शनची क्वालिटी पण कमी होत चाललेली आहे. त्यामुळे जमिनीतला महत्वाचा जो घटक आहे कार्बन, त्याची टेस्टिंग करण्यासाठी हे यंत्र तयार केलेलं आहे आम्ही आणि त्याची सुद्धा आम्ही माउथ पब्लिसिटी करतो. त्याच्यामध्ये मातीचं सॅम्पल कसं घ्यायचं, टेस्टिंग कशी करायची आणि त्या टेस्टिंगचे रिझल्ट आल्यानंतर कसे ओळखायचे आणि त्या रिझल्टच्या अनुषंगानं मातीला काय द्यायचं हे सगळं पॉम्पलेट आम्ही त्या बॉक्समध्ये टाकलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांनी. त्याची पण आम्ही विक्री सुरू केलेली आहे. डिकम्पोजर आम्ही तयार केलेलं आहे जे जमिनीमध्ये पाला आहे, पाचोळा आहे किंवा मग बऱ्याच ठिकाणी हे काढून टाकलं जातं. पण ते जर जमिनीमध्ये मुरलं तर त्याच्यातून काही न्यूट्रिएंट्स जमिनीला मिळू शकतात. तर त्याचं सुद्धा आम्ही तयार केलेलं आहे. आम्ही आता रोपवाटिकेमध्ये आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे, की आता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी महाबीजचेच रोपं तुम्ही खरेदी करा. चारा आहे मोठ्या प्रमाणामध्ये फॉडर सुद्धा आम्ही पशुसंवर्धन आयुक्तांना विनंती करून आम्ही सगळ्या सहाय्यक आयुक्तांना सर्व जिल्ह्याच्या विनंती केली आहे, की फॉडरसाठी सुद्धा तुम्ही महाबीजचा चारा किंवा चारा उत्पादनाची बियाणे मोठ्या प्रमाणामध्ये वापरा. हे पण आम्ही सांगितलंय आणि आता आम्ही आमच्या चर्चेतून मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर असल्यामुळं काही गोष्टी माझ्याही डोक्यामध्ये आहेत, की
महाबीज हे एक महामंडळ आहे आणि त्याची स्थापना बियाणं हा विषय घेऊन ठेवला असेल तरी आता 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता कुठेतरी आधुनिक तंत्रज्ञान अडॉप्ट केलं पाहिजे. नवीन नवीन शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत असलेल्या वस्तूचं उत्पादन करायला महामंडळाच्या बायलॉज प्रमाणे काही अडचण नाहीये. त्याचं उत्पादन केलं तर शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते उत्पादन मिळेल आणि त्याच्यातून महामंडळाला सुद्धा फायदा होईल. तर ते सुद्धा आम्ही उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतो आहोत. माझी सर्व शेतकरी बांधवांना या आकाशवाणीच्या माध्यमातून विनंती असणार आहे की आपण महाबीजला जवळ करा. महाबीजच्या प्रत्येक प्रॉडक्टवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि बियाण्याच्या व्यतिरिक्त जे उत्पादक आम्ही तयार करतो आहोत, उत्पादनही तयार करतो आहोत, ते सुद्धा तुम्ही एकदा वापरा. म्हणजे पहिले इस्तेमाल करो बाद में भरोसा करो. म्हणजे आमच्या सांगण्यावरून तुम्ही घेऊ नका, पण एक वेळेस तुम्ही अवश्य वापर करा. तुमचा विश्वास या उत्पादनावर बसेल आणि तुम्हाला कुठेही न आग्रह करता तुम्ही ते भविष्यात खरेदी कराल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ कराल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणे आपल्या जे काही शेतीतून आपल्याला जे काही इन्कम सोर्स आहे तो भरभराटीचा व्हावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो. यंदाचा खरीप हंगाम एकदम त्याच्यासाठी या खरीप हंगामासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत संपूर्ण राज्यभरामध्ये आमच्याकडे सुद्धा 50% स्टाफवर काम चालू आहे. त्यांचं सुद्धा मला अभिनंदन केलं पाहिजे महाबीजचा MD म्हणून, कारण अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये ते काम करतात. त्यांचं अभिनंदन आहे. डीलर्स काही 4 पैसे कमी मिळत असताना सुद्धा आतापर्यंत महाबीजशी जुळून घेतले चांगल्या पद्धतीनं आणि भविष्यात त्यांच्या फायद्याचा निश्चितपणे महामंडळ विचार करणार आहे. त्यांचं आणि आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सायंटिस्ट, महाबीजशी प्रत्यक्ष जोडलेल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करत असताना मी आकाशवाणी अकोलाचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून मला शेतकऱ्यापर्यंत पोहोचता आलं. निश्चितच सर, आपण इथे उल्लेख केला की आपण MSc ऍग्रिकल्चर आहात. तर निश्चितच शेतकरी बांधवांच्या एकदा मनापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात. आपण सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आले आहेत. तर निश्चितच आपल्या आव्हानाला शेतकरी बांधव प्रतिसाद देतील सर. आपण इतक्या व्यस्त काळात सुद्धा इथे आल्या शेतकरी बांधवांना आणि अकोला आकाशवाणीला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याकरिता मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर्व श्रोत्यांचे आणि आकाशवाणीचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद.